नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे किंवा 10वी सीबीएसईचं सुद्धा, त्याच्यामध्ये लेन्स हा जो भाग आहे त्याच्यामधले काही न्यूमरिकल्स किंवा फिजिक्सचे न्यूमरिकल्स आजपासून आपण घेणार आहोत। तर आता मी बघा बोर्डवरती क्वेश्चन लिहिलेला आहे। 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम कॉन्व्हर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ 10 सेंटीमीटर। ठीक आहे, तर मग पहिल्यांदा काय माहिती पाहिजे, तर हा जो गिव्हनचा जो भाग आहे तो आपल्याला समजला पाहिजे की गिव्हन इन्फॉर्मेशन। तर मग गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये लेन्सचा टाइप अगोदर मी बघितला, तर तो आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स। दोन लेन्स आहेत, एक आहे कॉन्व्हर्जिंग, एक आहे डायव्हर्जिंग। तर जी कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे ती म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो कॉन्व्हेक्स लेन्सच्या संदर्भात आहे। आता गिव्हन इन्फॉर्मेशन बघा, मी लिहायला सुरुवात करते। गिव्हन 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट म्हणजे काय की मी जो ऑब्जेक्ट घेतलेला आहे की जो मी लेन्सच्या समोर ठेवणार आहे त्याची उंची, त्याची हाईट दिलेली आहे, म्हणून मी ते गिव्हन मध्ये लिहिते की हाईट ऑफ ऑब्जेक्ट। तर ती ऑब्जेक्टची जी हाईट आहे तिला मी h1 म्हणते, ती दिलेली आहे 5 सेंटीमीटर। असा ऑब्जेक्ट काय केलेला आहे, तर लेन्स पासून म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स, म्हणजे ही समजा माझी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर लेन्सच्या नेहमी डाव्या बाजूला ऑब्जेक्ट ठेवला जातो। त्यामुळे लेन्स पासून ऑब्जेक्ट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे की जे आपण U या अक्षराने दाखवतो ते नेहमी निगेटिव्ह घेतलं जातं। त्यामुळे हे मी घेणार आहे -25 सेंटीमीटर आणि इथे मी लिहिणार आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय, तर लेन्स पासून ऑब्जेक्ट पर्यंतचं डिस्टन्स। त्यानंतर तिसरी महत्वाची माहिती आहे माझ्याकडे फोकल लेंथ। तर आता फोकल लेंथ म्हणजे काय, ज्या ठिकाणी रेज जे आहेत ते कॉन्व्हर्ज होतात किंवा डायव्हर्ज होतात, तो जो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून ऑप्टिकल सेंटर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे फोकल लेंथ। तर लेन्स कॉन्व्हर्जिंग आहे म्हणून त्याची फोकल लेंथ जी आहे ती पॉझिटिव्ह आहे। तर हे जे सायन्स आहेत हे तुम्हाला की पेपरमध्ये दिलेले नसतात, हे आपल्याला माहिती असले पाहिजे, तर ती माहिती करून घ्यायची आहे। आता टू फाइंड, मला काय फाइंड करायचंय, तर बघा डिटरमाइन द पोझिशन म्हणजे काय, तर मला लेन्सच्या डाव्या बाजूला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्या ऑब्जेक्टची इमेज कुठे मिळाली, म्हणजे लेन्स पासून कुठे मिळालेली आहे याला म्हणायचे पोझिशन। म्हणून मी इथे लिहिते की मला फाइंड आउट करायचं आहे ते इमेज डिस्टन्स, की जे आपण V या अक्षराने दाखवतो। अजून काय, साईज। साईज म्हणजे ऑब्जेक्टची हाईट 5 सेंटीमीटर आहे, तर इमेजची किती आहे ते मला फाइंड आउट करायचे, म्हणजेच मला इमेजची हाईट माहिती पाहिजे, हाईट ऑफ इमेज, आणि मग मी त्याला H2 असं अक्षर घेते आणि मग टाइप मला फाइंड आउट करायचं। तर जेव्हा मला या V किंवा H2 ची व्हॅल्यू मिळणार आहे त्याच्यावरून मग आपण डिसाइड करणार आहोत की ही इमेज कोणत्या टाइपची आहे। आता ते कसं ठरवायचं ते आपण बघूया। आता मी सुरुवात करते, मी लिहिते ते बाय युजिंग लेन्स फॉर्म्युला। बाय युजिंग लेन्स फॉर्म्युला आता काय येतो, 1/V - 1/U इज इक्वल टू 1/F असा आहे लेन्स फॉर्म्युला। मला V फाइंड आउट करायचंय की नाही, मग मी काय करते, हा 1/V इथेच ठेवते, हा 1/F आणि हा जो मायनस आहे तो या साईडला घेते, तो झाला प्लस। पुढे 1/V इज इक्वल टू F ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 10 प्लस U, हे मायनस साइन इकडे घेतल्यामुळे प्लस झाले, याचा अर्थ U ची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह ची निगेटिव्ह झाली असा इथे अर्थ नाही, तर ती किती आहे -25। मग मी काय करते, 1/V इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर 10 इंटू -25 करते, क्रॉस करते, -25, 10 इंटू 1 झाले 10, मग 1/V इज इक्वल टू डिफरंट साइन, डू सबट्रॅक्शन, आले -15 आणि हे 25 इंटू 2 केले तर ते आले -250। मग
आता काय होईल, म्हणजे ह्या प्रकारचे प्रश्न सोडवताना लेन्सचा टाईप काय आहे, त्याच्याप्रमाणे फोकल लेन्थचं साईन, यूचं साईन वगैरे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मी काय करते, त्याला 5 ने डिवाइड करते. 5 3 जा 5 5 जा -3 अपॉन -50. म्हणजेच आता काय झालं, फ्रॅक्शन मध्ये दोन्हीकडे पण निगेटिव्ह साईन आलं. दोन्हीकडे निगेटिव्ह म्हणजे आन्सर माझं झालं पॉझिटिव्ह. ते होईल 3/50. इथे काय करेन मी, बाय टेकिंग रेसिप्रोकल किंवा इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी असं काही पण तुम्ही म्हणू शकता. हे 1/v च होईल v आणि 3/50 च होईल 50/3. आता ह्याला मी डिवाइड करते आहे. 3 1 जा 3, 5 मधून 3 गेले, राहिले 2, झाले 20, 3 6 जा 18, 3 6 जा 18 असं रिकरिंग येईल. मग 16.66 6. आता हा थर्ड डिजिट जो आहे हा ग्रेटर दॅन 5 असेल, कट करायचा, इकडचा डिजिट 1 ने इन्क्रीज करायचा, म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर माझं झालं 16.67 सेंटीमीटर. आता इथेपर्यंत काय झालं, मला इमेज डिस्टन्स म्हणजे काय, लेन्स पासून इमेज किती डिस्टन्स वरती आहे ते माहिती झालं. मग एवढ्याने झालंय का, नाही. तर मला काय फाइंड आउट करायचं आहे, मला H2 फाइंड आउट करायचं आहे. तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, H2/H1 इज इक्वल टू V/U. हा कसा मिळालाय, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. मग आता H2 मला फाइंड करायचं आहे ना, अपॉन H1. H1 किती आहे, 5 आहे. V साठी मी 50/3 व्हॅल्यू घेते आणि U किती आहे, -25. आता होईल काय, H2/5 इज इक्वल टू 50/3 इंटू हे होईल 1/-25. आता 25 1 जा 25, 25 2 जा 50. H2/5 इज इक्वल टू आलं 2/3. 3 आहेत माझे मायनस. आता काय होईल, 5 इथे डिवाइड करतायत ना, इकडे गेले की मल्टिप्लाय करतील. 5 × 2 डिवाइडेड बाय -3. H2 इज इक्वल टू आले 10/-3. इथे मी डिवाइड करते. 3 3 जा 9, 10 मधून 9 गेले 1 राहिले, 3 3 3 असं रिकरिंग येईल आणि H2 ची व्हॅल्यू येईल -3.33 सेंटीमीटर. तर मग आता मी काय केलं, इमेज डिस्टन्स फाइंड आउट केलं, त्याच्यानंतर हाईट ऑफ इमेज सुद्धा मला मिळाली. आता जे इमेज डिस्टन्स मिळाले ते इमेज डिस्टन्स माझं पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ जर का लेन्स या बाजूला आहे तर मला इमेज या साईडला मिळाले, कारण या साईडला जे डिस्टन्स आपण मोजतो ते पॉझिटिव्ह आहे आणि एक्स ऍक्सिसच्या या साईडला मोजलं आणि या साईडला मोजलं तर ते काय आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे मला जी इमेज मिळालेली आहे ती या साईडला मिळाली, म्हणजे रिअल इमेज मिळालेली आहे. दुसरी गोष्ट काय, हाईट या साईडनी मोजली तर पॉझिटिव्ह, या साईडनी मोजली तर निगेटिव्ह. म्हणजे असा ऑब्जेक्ट आहे तर पॉझिटिव्ह हाईट, असा ऑब्जेक्ट आहे तर निगेटिव्ह. मग हाईट कशी मला मिळालेली आहे, निगेटिव्ह मिळालेली आहे. याचा अर्थ टाइप ऑफ द इमेज ही माझी काय आलेली आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे 2 किंवा 3 मार्काला येणारा क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.